रोजचा दिवस असतंय आमचा व्यायाम काढा जाणे. कोमलला उचलून पुलस मारण्यासाठी मदत करतो. म्हणलं पण मला लय काटा आला. म्हणलं आता तुझी तू बघ, व्यायाम काढायचा तू बघ. ती म्हणली उचला. मी उचलीत नाही. म्हणलं तुला काहीतरी सपोर्टला ते दगड घेऊन ये. म्हणलं दगड पार तिकडं 100-150 मीटर होता. उचलायचे प्रयत्न करायले. वजन बी त्याचं कमी नव्हतं, 40 ते 60 किलो वजन होतं. प्रयत्न अशी जिद्दीनं करायला लागली. म्हणलं कर, जोपर्यंत तू सक्षम होणार नाहीस तोपर्यंत मला हे भारी वाटणार नाही. माझ्यावर कोणी अवलंबून ठेवणं हे मला आवडत नाही. मग तिला तसं काय उचलं नाही गेलं. मग तिनं पलट्या आणायला सुरुवात केलं. म्हणलं आता पलट्या आणायला लय अवघड आहे. म्हणलं कंबर लयच दुखल. पण ती बी जिद्दीला पेटली होती. म्हणली आता नवऱ्याला दाखवून देणार की मी पण कमी नाही. ठीक आहे म्हणलं. मी बी लांबून बोललो. हळूहळू घेऊनच येऊ लागली. दमून गेली होती पूर्ण. पण नाही म्हणलं, तिला स्वतःला जिंकण्यामध्ये जो मजा तिला येईल ते मी तिला जिंकविण्यामध्ये मजा येणार नाही. स्वतःच घेऊन आली. शेवट आला. 10 मीटरवर राहिलं होतं. भरपूर अशी आज तिने मेहनत घेतली. व्यायाम काढायची गरज नाही पडली. शेवट तिथपर्यंत आलीच घेऊन. दगड लयच कठीण आहे. पार्क आता शब्दात व्यक्त होणार नाही एवढं ह्याला तिला आज मेहनत लागली. शेवट त्या दगडावरून गेली वरी, लटकली. समाधान भेटलं तिला. काहीतरी जिंकल्याचं तिच्या मनामध्ये काही पूर्ण असं मन असं घट्ट झालं. माझी बी इच्छा असती की असंच पायावर उभा टाकलं पाहिजे, स्वतः स्ट्रॉंग झालं पाहिजे. जिंकली. ती म्हणजे दुसऱ्या दिवशी आलोत. ती म्हणजे उचलून दाखवा. म्हणजे तुम्हाला उचलत आहे का? ठीक आहे म्हणलं उचलतो. सहज उचललं, सहज घेऊन फिरलो. याचा अर्थ असा नाही की ती मला जमत नव्हतं म्हणून केलं नाही. असं त्यामुळे केलं की ती स्ट्रॉंग व्हा म्हणून. चला काहीतरी आयुष्यामध्ये नवरा बायकोमधलं थोडंसं वेगळं. ओके.